माझे मम्मी-पप्पा ना मंगळवारी आले होते आणि 4 दिवस आता राहून ते शनिवारी निघतायत. म्हणजेच की आज आणि त्यांच्यासाठी मस्त अशी शुक्रवारी मच्छी तळून ठेवली होती नेण्यासाठी आणि इकडे गुलाबजामसुद्धा बनवले होते आदल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी. छान असे गुलाबजाम झाले. त्यातले थोडेसे भूमीलासुद्धा देणार आहे मी आणि इकडे त्यांच्या जेवणासाठी चपात्या वगैरे बनवून घेते. आणि ते दुपारचे 1 वाजलेत आणि आम्ही जेवण करतोय. मितूसुद्धा शाळेतून आली. त्यानंतर इथे मम्मीची भेट घेतली आणि तिला बाय करण्यासाठी खाली आलो. सासूबाईंशी आणि मामांशी पण तिनं बोलून वगैरे त्यांना निरोप दिला आणि खाली आलो गाडीच्या इथे. सगळं सामान वगैरे आदल्या दिवशी भरून ठेवलं होतं जे काय द्यायचं होतं ते. मग इथे मितू कुठे चालले तर मितू चालले मैत्रिणीकडे. जिथे ती डान्स प्रॅक्टिस होणार आहे त्यासाठी चालली होती. तिथून पुढे मग त्यांना बाय केलं आणि मी वरती घरी आली आणि दुपारी बरोबर 2:30 वाजता, आज शनिवार असल्यामुळे ना स्वराची शाळा दुपारी सुटते, तर मग 2:30 वाजता मी निघते. तर म्हटलं स्कार्फ वगैरे बांधून जाऊया कारण का ऊन पण भरपूर आहे. त्यानंतर इथे शाळेच्या इथे बघू शकताय नवीन शाळेचं काम चालू आहे, म्हणजे 3-4 रूम काढतायत ना, तर इथे बघू शकता काहीतरी नवीन दिसलं म्हणून मी म्हटलं कॅप्चर करूया. तिथून मग स्वराजला घेतलं आणि येता येता आम्ही ना जास्वंदीची एक फांदी तोडून घेतली. त्यानंतर मग स्वराज ना घरात जाऊन दंगा करेल की मम्मी पप्पा का गेले म्हणून म्हणून त्याला मस्का मारून ना थोडंसं समजवून ना म्हटलं तुला उसाचा रस देते जाताना. तर इथे आम्ही उसाचा रस घेण्यासाठी थांबलो आहे. उसाचा रस ना स्वराजला खूप आवडतो आणि स्वराजचा वीक पॉईंट आहे उसाचा रस म्हटलं की. तर इथे ना छान असे मोठे 2 ग्लास भरून त्यांनी दिलेला आहे उसाचा रस आणि एवढा मोठा ग्लास ना फक्त 20 रुपयाला आहे. तसं पण आपण इकडे तिकडे 20 रुपये खर्च करतो ना, तर मग आपण उसाचा रस पिला तर काय वाईट आहे, कारण उसाचा रस हा आपल्या शरीरासाठी किती चांगला आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. ते माझा उसाचा रस पिऊन झालेला आहे. आणि तिथून येता येताना इकडे माझी नजर गेली, छान अशा मूर्ती होत्या, परत फुलदाणी वगैरे होत्या, बैलजोडी होती. अशा पद्धतीनं भरपूर साऱ्या मूर्ती छान छान दिसल्या ना, म्हणून म्हटलं थोडंसं कॅप्चर करूया. तिथून मग आली, डबा वगैरे काढला त्याच्या बॅगेतला आणि इथे बघू शकता आले आले हातपाय धुतले आणि टी व्ही समोर जाऊन बसलाय, कारण का शनिवार म्हटलं हाफ डे, थोडंसं टी व्ही बघतो आणि संध्याकाळी अभ्यासाला वगैरे बसतो. त्यानंतर मी ना थोडासा आराम केला आणि मग संध्याकाळी 5:15ला ना मी तुला आणण्यासाठी गेलो, कारण ती एकटी यायला नाही म्हणत होती. म्हटलं ठीक आहे आम्ही येतो दोघं तुला न्यायला. मग इथे आम्ही तिला अर्ध्या रस्त्यात चालत यायला सांगितलं होतं, ती आली. मग तिथून आम्ही घरी आलो आणि स्वराज तिला ओरडत होता इतका वेळ का थांबलीस. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.